काही दिवसांपूर्वी मला माझ्या एका मित्राचा कॉल आला आणि त्याच्या आयुष्यातून एक व्यक्ती निघून गेली. त्या व्यक्तीशिवाय का असेना पण तुम्हाला जगणं आहे. ती व्यक्ती आयुष्यात यायच्या आधी पण तुम्ही चांगल्यापणे जगत होतात. तर ठीक आहे, आता ती होती, काही चांगला वेळ तुम्ही घालवला सोबत, आनंदात राहायचं आहे, समोर मोठी स्वप्न आहे, घर बांधायचं, गाडी घ्यायची, ब्ला 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 ब्ला, त्यासाठी पैसे लागणार आहे. त्यामुळे कसं होतं ना की ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या तुम्ही नाही करत आणि ज्या नाही करायला पाहिजे त्या गोष्टी व्यक्ती सगळ्यात आधी त्याच गोष्टी करतो. नंतर पुढची स्टेप येते. त्यामुळे एक्सेप्ट द सिच्युएशन. कळालं? आणि हो, काही दिवस लागतील पण सगळं सुरळीत होईल, सगळं मनासारखं होईल, सगळं छान होईल. हॅलो गाईज, आय एम नेहा हियर. वेलकम बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल मोर अबाउट यू. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू. तर सगळ्यात पहिले जे कोणी पहिल्यांदा व्हिडिओवर आलं असेल ना, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की 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 सबस्क्राईब करा. तर काही दिवसांपूर्वी मला माझ्या एका मित्राचा कॉल आला आणि त्याच्या आयुष्यातून एक व्यक्ती निघून गेली. थोडा डिस्टर्बच होता आणि तो मला बोलला की या विषयावर व्हिडिओ नक्की बनव. म्हणून म्हटलं या विषयावर व्हिडिओ आपण बनवूया. तर स्पष्टच बोलते, ब्रेकअप आणि ब्रेकअप फक्त एका मुली आणि मुलामधलं नाही, तर ते कोणत्याही नात्यामधलं, जिथं तुम्ही इमोशनली कनेक्ट आहात अशा कुठल्याही नात्याबद्दल जे नातं तुमच्यापासून दूर गेलं, तेव्हा तुम्ही इमोशनली पूर्ण हलून जाता. त्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ असेल की त्या सिच्युएशनला टॅकल कसं करायचं. जर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून गेली तर त्या सिच्युएशनला टॅकल कसं करायचं. तर सगळ्यात पहिले ती व्यक्ती निघून गेलेली आहे ही गोष्ट सगळ्यात पहिले एक्सेप्ट करणं गरजेची आहे. आणि हे डोक्यात ठेवायचं की ती व्यक्ती निघून गेली पण तुमचं आयुष्य आहे, तुम्हाला तुमची स्वप्न आहेत, तुमचे आईवडील आहेत, तुमची भावंडं आहेत, तुमचे मित्र आहेत, तुम्हाला समोर तुमचं आयुष्य जगणं आहे. त्या व्यक्तीशिवाय का असेना पण तुम्हाला जगणं आहे. ती व्यक्ती आयुष्यात यायच्या आधी पण तुम्ही चांगल्यापणे जगत होतात. तर ठीक आहे, आता ती होती, काही चांगला वेळ तुम्ही घालवला सोबत, पण आता तुम्हाला जगायचं आहे समोर. ती व्यक्ती गेली तरी पण तुम्हाला जगायचं आहे. तर मग त्या जगण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले पैसे लागणार आहेत. जेवायचं आहे ना, जेवायचं आहे, जगायचं आहे, आनंदात राहायचं आहे, समोर मोठी स्वप्न आहे, घर बांधायचं आहे, गाडी घ्यायची, ब्ला 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 ब्ला, त्यासाठी पैसे लागणार आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले डोक्यात हे ठेवायचं, बाई आपल्याला समोर बघायचं आहे. आणि या सिच्युएशनमध्ये कसं होतं ना की ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या तुम्ही नाही करत आणि ज्या नाही करायला पाहिजे त्या गोष्टी व्यक्ती सगळ्यात आधी त्याच गोष्टी करतो. तर या व्हिडिओमध्ये तेच सांगायचा मी प्रयत्न करेल की काय गोष्टी केल्या पाहिजे, काय गोष्टी नाही केल्या पाहिजे. हा माझा छोटासा प्रयत्न असेल. आणि हो, जे काही झालं असेल ना ते सगळ्यात पहिले एक्सेप्ट करा. एक्सेप्ट केल्यानंतर पुढची स्टेप येते. त्यामुळं एक्सेप्ट द सिच्युएशन. कळालं? आणि हो, काही दिवस लागतील पण सगळं सुरळीत होईल, सगळं मनासारखं होईल, सगळं छान होईल. ही गोष्ट डोक्यात ठेवायची. नेहमी पॉझिटिव्ह गोष्टी डोक्यात ठेवा. कितीही सिच्युएशन आजूबाजूला निगेटिव्ह असली तरी तुमच्या माइंडमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह पाहिजे. तर काय करायला पाहिजे याच्या आधी आपण सगळ्यात पहिले वळू काय नाही करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे की कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजे अशा गोष्टी झाल्यानंतर. तर सगळ्यात पहिले तुम्ही जे उत्तर शोधता ना की का असं झालं असेल, का ती व्यक्ती गेली असेल, हे जे कारण तुम्ही शोधत राहत ना ते थांबवा, ते शोधणं थांबवा. जरी त्या व्यक्तीनं तुमच्यावर तरस खाऊन येऊन तुम्हाला कारण दिलं देखील, जरी दिलं तरी तुम्हाला समोर तसाच प्रश्न पडेल की असं या व्यक्तीनं का केलं, का. कळलं का? हा प्रश्न शेवटपर्यंत, जोपर्यंत तुम्ही मूव्ह ऑन होत नाही तोपर्यंत तो डोक्यात राहणारच आहे. त्याच्यापेक्षा त्या प्रश्नाचं उत्तर शोधूच नका. तिने सांगू काय न सांगू काय, तो उत्तर शोधणं बंद करा. काही एक गरज नाही कारण जाणून घेण्याची. कारण जाणलं तरी तुम्हाला समोर प्रश्न राहणारच आहेत, भरपूर प्रश्न राहणार आहेत. त्यामुळं ते कारण शोधणं बंद करा. दुसरी गोष्ट, त्या व्यक्तीच्या अकाउंटवर जाऊन त्या व्यक्तीचे फोटो बघणं, जुन्या आठवणी बघणं, जुने फोटो बघणं, त्या व्यक्तीच्या स्टोरी बघणं, स्टेटस बघणं, त्या व्यक्तीला फॉलो करणं. काय बोलतात ते आजकालच्या भाषेत, काय मला शब्द नाही आठवू राहिला आता. स्टॉक 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 करणं थांबवा. त्या व्यक्तीला स्टॉक करणं थांबवा, खरंच थांबवा. काही कसं असतं ना, तुम्ही जितकं त्या व्यक्तीच्या मागे पळसाल तितकी ती व्यक्ती तुमच्या दूर जाईल. त्या व्यक्तीच्या दूरही जायचं नाही, त्या व्यक्तीच्या जवळही जायचं नाही. जी सिच्युएशन आहे तिथे सोडायचं. त्याच्यामुळे त्या व्यक्तीला मेसेज करू नका, कॉल करू नका, स्टॉक करू नका. तर त्या व्यक्तीला स्टॉप करू नका, सगळं थांबवून द्या.
जे आहे जिथं आहे तसं थांबून द्या. तिसरी गोष्ट, त्या व्यक्तीची आठवण येणारच आहे. तुम्ही इतका मोठा वेळ सोबत घालवला म्हणजे आठवण येणार आहे आणि इट्स नॉर्मल. इट्स व्हेरी 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 नॉर्मल. आठवण आली की फक्त एकच गोष्ट करायची, तिथं ते आठवणीवर विचार करत बसायचा नाही, तर काहीतरी काम करायला घ्यायचं. काहीतरी एंगेजिंग काम करायला घ्या. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या करा. बाहेर जाऊन वॉक करून या, मूव्ही बघा, मित्रांसोबत फिरायला जा, जे करायचं आहे ते करा. पण त्या व्यक्तीचा विचार डोक्यात आणू नका, कारण की त्याच व्हायब्रेशन तुमच्या सोबत राहतील. सो ती गोष्ट करू नका. नंतरची गोष्ट म्हणजे सॅड सॉन्ग ऐकू नका. जे काही चांगलं असेल ते ऐका. सॅड सॉन्ग अजिबात ऐकायचं नाही. सॉन्ग्सचं खूप मोठा प्रभाव तुमच्या माइंडवर पडत राहतो, त्यामुळे सॅड सॉन्ग अजिबात ऐकायचे नाही. नंतरची गोष्ट म्हणजे तुमच्या स्टेटसला, स्टोरीला सॅड गोष्टी लावू नका. स्टेटस स्टोरी सॅड लावूच नका. जे लावायचं आहे ते हॅप्पी लावा, चांगलं लावा, छान लावा. अति देखील राहू नका. अति जरी लावलं ना तरी ते लोकांना कळून जातं की हां हे कुठेतरी बिनसलेलं आहे. त्यामुळे नॉर्मल राहायचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 17 लोकांना सांगायला जाऊ नका. तुम्हाला असं वाटेल त्यावेळी की शेअर केलं तर मन हलकं होतं, शेअर केलं तर मन हलकं होतं, पण असं काही नसतं. तुमच्यापर्यंत तुमची गोष्ट ठेवा. एखादा चांगला मित्र आहे, चांगली मैत्रीण आहे, त्याच्यासोबत जाऊन बोला. 17 लोकांना सांगायला जाऊ नका. आजच्या 4-5 वर्षांनी तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होईल की तुम्ही या 17 लोकांसोबत का बोलले असेल. लोक ऐकताना ऐकून घेतात, नंतर तुमच्या पाठीमागे जाऊन ते मजाक उडवतात. 7-8 वर्षांनी त्याच गोष्टीवर तुमची टिंगल टवाळणी होईल. त्यामुळे या गोष्टी करू नका. कारण आणि कसं असतं ना, समोरच्याची देखील काहीतरी इमेज असते, तुमची देखील काहीतरी इमेज असते. एक तर तुमची इमेज अशी तयार होईल की हा रडकुंडाच आहे, ही रडकुंडीच आहे, हे जे रडगाणेच गाणत राहतं. तशी तुमची इमेज बनवू देऊ नका. आणि त्या व्यक्तीबद्दलही थोडंसं, आतापर्यंत नातं होतंच तर रिस्पेक्ट ठेवा. ज्या कारणासाठी ती व्यक्ती गेली असेल जाऊ द्या, काय हरकत नाही. तिचं आयुष्य आहे, तिला जे करायचं आहे ते ती करेल. सो हे 17 लोकांना सांगणं बंद करा. नेक्स्ट गोष्ट म्हणजे स्वतःला दोष देऊ नका, समोरच्या व्यक्तीलाही दोष देऊ नका. जितकं तुम्ही स्वतःला दोष देसाल तितकं तुम्ही गिल्टमध्ये अडकसाल. गिल्टमध्ये अडकलं की माणसाचं आयुष्य कठीण होऊन जातं. त्यामुळं जे झालं ते झालं, जे आहे ते आहे, जे जसं आहे ते तसं एक्सेप्ट करा. गिल्टच्या भावनेत जाऊ नका, स्वतःला दोष देऊ नका, समोरच्याला दोष देऊ नका. फक्त सिच्युएशन सोडून द्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मुलांसाठी, दारूच्या नशेत जाऊ नका. कोणतीही नशा करायला घेऊ नका. मुलींच्या आयुष्यातही प्रॉब्लेम येतात. ज्या मुली घरातच राहतात त्या काय मग काय दारू प्यायला जातात का, दारू म्हणजे ड्रिंक्स वगैरे करायला जातात का, नशा करतात का, नाही ना. मुलांसाठी ही गोष्ट होते की थोडासा वेळ जाऊ द्यावा लागतो, सगळं नीट होतं. दारूच्या आहारी जाऊ नका. दारूच्याच काय कोणत्याच नशेच्या आहारी जायचं नाही. तर डोक्यात फिक्स करून घ्यायचं की नशा करायची नाही. समोर आपले आईवडील आहेत, आपल्याला त्यांना सांभाळणं आहेत, आपली बहीण आहे, आपले भाऊ आहे, तुमचं आयुष्य आहे, सगळ्या गोष्टी आहे. त्यामुळे दारूच्या आहारी जायचं नाही. नंतरची गोष्ट, एक मिनिट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की काही मुलांचं असं असतं की दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये जायचं. तर दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये देखील जाण्याची काय गरज नाही. इथूनच तुम्ही हील व्हा. आणि काय होतं, पुन्हा तेच ते पॅटर्न तयार होऊन जातो. त्यामुळे दुसऱ्या रिलेशनमध्ये जाण्याची घाई करू नका, दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये जाऊ नका. जिथं आहे तिथे आनंदी राहा. आणि कसं असतं ना, तेच बॅक ट्रॉमास तुम्ही समोरच्या रिलेशनमध्ये घेऊन जाता. त्यामुळं या गोष्टी करू नका. तुम्ही स्वतः हील व्हा, स्वतःला हॅप्पी ठेवा, स्वतःचं लाईफ काहीतरी प्रोडक्टिव्ह बनवा. हे सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे करा. आता हे झालं काय नाही करायचं. ओके, आता आपण वळूया काय केलं पाहिजे या गोष्टीकडे. आता आपण वळूया. तर काय केलं पाहिजे. सगळ्यात पहिले तुम्हाला 1 दिवसाचा टाईम घ्यायचा आहे, 2 दिवसाचा टाईम घ्यायचा आहे, 3 दिवसाचा टाईम घ्यायचा आहे, 5-7 दिवसाच्या वरती नाही. 7 दिवसापर्यंत, जास्तीत जास्त 7, कमीत कमी 1 दिवस या दिवसाचा टाईम घ्या. जितका विचार करायचा आहे, जितकं विचार करून डोक्यात येत राहतो ना, ती ओव्हर थिंकिंग करून घ्या. एकदाच करून घ्या. हा टाईम आहे, इतक्याच्यात आपल्याला त्या व्यक्तीच्या आठवणी काढायच्या, आठवणी काढून घ्या. रडून घ्या, पडून घ्या. काय करायचं आहे त्या व्यक्तीच्या संबंधित ते करून घ्या. काय करायचं म्हणजे तुमच्या डोक्याशी बोलते मी, त्या व्यक्तीसोबत नाही. ओके, चुकीचा अर्थ घेऊ नका. तुम्हाला जो विचार करायचा आहे ना तो करून घ्या, रडून घ्या. काय करायचं आहे ते करून घ्या. तो टाईम संपला, अर्धा-1 तास घ्या. एक वही घ्या, पेन घ्या, कागद घ्या. वही पेननी सगळं ते लिहून काढा. जे ट्रॉमा आहे, जे आनंद आहे ते सगळं लिहून काढा. आणि तुमच्या हाताने तो कागद जाळून द्या. खरंच जाळून टाका. हे मी खूप ठिकाणी म्हणजे वाचलेलं आहे.
व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे. ही गोष्ट करणं म्हणजे खूप रिलॅक्सिंग फील आहे. सो ही गोष्ट करा, एकदा जाळून टाका आणि ठरवून घ्या की हे झालं की याच्यानंतर मी त्या व्यक्तीची आठवण काढणार नाही. ओके, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला ही करायची आहे. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे आठवण आली तरी तिथेच थांबायचं नाही. आठवण नुसतं त्या आठवणीच्या सानिध्यात राहायचं नाही, तर काहीतरी काम करायला घ्यायचं, काहीतरी एंगेजिंग काम करायला घ्या, घरकाम करायला घ्या. घरकाम हे क्लिनिंग जी प्रोसेस आहे ना, घरकाम म्हणजे क्लिनिंग जे आहे ना, आता तुम्ही काही लेडीजचं तुम्ही ऑब्झर्व केलं की नाही काय माहिती, पण मी केलेलं आहे. जेव्हा मुलींना लेडीजला असं डोक्यात ओव्हरथिंक होतं ना, आता क्लिनिंग करायला घेतात. क्लिनिंग केलं ना, ते कचरा जो असतो ना डोक्यातला तो साईडला जायला लागतो. त्यामुळं मुलगा असो मुलगी असो क्लिनिंग करायला किंवा क्लिनिंगचं काम इज बेस्ट. तुमचं घरसुद्धा स्वच्छ होतं, जागासुद्धा स्वच्छ होते आणि तिचा कचरासुद्धा निघून जातो. तिसरी गोष्ट म्हणजे काहीतरी स्किल शिका. तुम्हाला पेंटिंग आवडत असेल पेंटिंग करा, सिंगिंग आवडत असेल सिंगिंग शिका, डान्सिंग आवडत असेल डान्सिंग शिका. जे शिकायचं आहे ते शिका. तुम्ही जर तुम्ही फायनान्शियली चांगले असाल ना, तर तुम्ही फक्त ChatGPTला टाका की मला स्किल शिकायची आहे, मी कोणत्या स्किल शिकू. ते तुम्हाला अशी भली मोठी लिस्ट काढून देईल. सो काहीतरी स्किल शिका जी तुम्हाला समोर जाऊनही कामी येईल आणि तुम्हाला सध्या स्टेबल राहायला देखील मदत होईल. नंतरची गोष्ट म्हणजे डेली एक्झरसाईज करा, वॉकला जा, रनिंगला जा, जे करायचं ते करा. फक्त फिजिकली ॲक्टिव्ह राहा. तुम्ही फिजिकली ॲक्टिव्ह राहिले ना, तुम्ही फ्रेश होसाल, थकसाल, रात्री तुम्हाला झोपसुद्धा व्यवस्थित येईल. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही एक्झरसाईज, काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी करायला लागा. इट्स बेस्ट. याच्यासारखं बेस्ट काहीच नाही आहे. म्हणजे आयुष्यातही ते बेस्टच आहे. मी सुद्धा आता करायला लागले एक्सरसाइज. तुम्ही देखील सुरुवात करा. तुम्हाला माइंडमध्ये तुम्ही वर्कआउट करता पण तुमच्या माइंडमध्ये फरक जाणवतो. तुम्ही स्टेबल राहायला लागता, तुमचा कॉन्फिडन्स देखील वाढतो आणि तुमची क्लॅरिटी देखील वाढते आयुष्याकडे बघण्याची. तुम्ही एक गोष्ट नीट करा, सगळ्या गोष्टी नीट होतील. त्यामुळे एक्सरसाइज करायला लागा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेझेंटमध्ये राहायला शिका. तुमच्या भूतकाळातल्या आठवणी त्या अशा घेऊन किंवा त्याचा गिल्ट किंवा त्याचा राग, मत्सर जे काही असेल ते सगळं भविष्यातच म्हणजे भूतकाळातच सोडून द्या आणि भविष्याचा देखील विचार करू नका की उद्या जाऊन काय करायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, ती व्यक्ती येईल का, हे होईल का, ते होईल का. या सगळ्या गोष्टी थांबवा आणि प्रेझेंटमध्ये तुम्ही जे सध्या काम करताय तिथे फोकस ठेवा. म्हणजे जर तुम्ही झाडत असाल तर त्या झाडण्याकडे लक्ष ठेवा. तुम्ही पेंटिंग करत असाल पेंटिंगकडे लक्ष ठेवा. तुम्ही काहीतरी स्किल शिकत असाल त्या स्किलकडे लक्ष ठेवा. म्हणजे जे तुम्ही काम करताय ना त्या कामाकडे लक्ष ठेवा. म्हणजे प्रेझेंटमध्ये राहा. म्हणायचा अर्थ हाच की प्रेझेंटमध्ये राहा. नंतरची गोष्ट म्हणजे फॅमिलीसोबत वेळ घालवा, फ्रेंड्ससोबत वेळ घालवा, नवीन लोकांसोबत वेळ घालवा. तुमच्या आयुष्यात जे तुम्हाला महत्त्व देतात त्या लोकांसोबत वेळ घालवायला शिका. जे लोक तुम्हाला महत्त्व देत आहेत त्यांना महत्त्व द्या. कळलं? त्या लोकांसोबत टाईम स्पेंड करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सेल्फ लव्ह. आता काही लोक म्हणतील हे काय असतं सेल्फ लव्ह वगैरे, असं काही नसतं. पण असतं, नसतं असं नाही, असतं. सेल्फ लव्ह केलं पाहिजे. तुम्ही एक्सरसाइज करता, हा देखील सेल्फ लव्हचा भाग आहे. तुम्ही रोजचा तुमच्या पाण्याच्या इंटेककडे लक्ष द्या. 3 लिटर पाणी होतं आहे ना, 3.5 लिटर पाणी होतं आहे ना, हा सुद्धा सेल्फ लव्हचाच एक पार्ट आहे. सेल्फ लव्ह करायला शिका, मेडिटेशन करायला शिका. यावर सेल्फ लव्हवर तर मी एक वेगळा व्हिडिओ काढणार आहे की बनवणार आहे. सेल्फ लव्हवर तर एक व्यवस्थित छान व्हिडिओ बनवेल, तो व्हिडिओ नक्की बघसाल. सेल्फ लव्ह करायला शिका. सेल्फ लव्ह इज द बेस्ट थिंग इन द वर्ल्ड. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता ना, त्यावेळेस तुम्ही समोरच्या व्यक्तींवर प्रेम करू शकता. तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकले ना, सगळ्या गोष्टी नीट होत जातात. तुमची फ्रिक्वेन्सी खूप छान व्हायला लागते सेल्फ लव्हने. त्यामुळे सेल्फ लव्ह करायला शिका. मी तर व्हिडिओ बनवेलच, पण जर तुम्हाला अजून सेल्फ लव्हबद्दल टाका, यूट्यूबला टाका, तुम्हाला सगळं भेटून जातं रे. फक्त आपल्याला घेता आलं पाहिजे कुठून काय घ्यायचं आहे ते. हां, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे करा ना, काय नाही करायचं, काय करायचं तर मी तुम्हाला सांगितलंच. पण एक मोठा प्रश्न लोकांसमोर असतो की ती गेलेली व्यक्ती वापस येईल का. तर त्याबद्दल इतका विचार नका करू. तुम्ही तुमच्यावरचं लक्ष ठेवा ना, म्हणजे तुमच्यावर फोकस ठेवा. तुम्हाला काय करायचं आहे, त्या व्यक्तीचं कुठं धरून बसलात. त्या व्यक्तीला यायचं असलं ती येईल ना, नाही यायचं असलं नाही येईल तिथं. आणि कसं असतं ना, तुम्ही समोरच्याला पकडून नाही ठेवू शकत की भाई तो तुमच्या आयुष्यात राहिलाच पाहिजे, त्यानं तुमच्यावर प्रेम केलंच पाहिजे, असं तुम्ही समोरच्याला फोर्स नाही करू शकत. जर तुम्ही फोर्स करून तो व्यक्ती राहिला तर तिथं प्रेम राहिलंच नाही. ते तुम्ही असं बळजबरी कोणाला असं बांधून ठेवल्यासारखं झालं. ते सगळं सोडून द्यायला शिका. काही एक गरज नाही त्या गोष्टीची.
असं समोरच्याला बांधून ठेवून किंवा तो राहिलाच पाहिजे. जर तो व्यक्ती स्वतःहून तुमच्या आयुष्यात राहण्यासाठी तयार असेल तर खूप छान फिलिंग आहे. असं जबरदस्ती पकडून ठेवण्यात काही एक मजा नाही. तुम्हाला तेव्हा वाटेल फक्त तात्पुरतं, पण ते नंतरसाठी नाही, ते चांगलं, नॉट गुड. आणि हो, ती व्यक्ती येईल नाही येईल तर मुलांना स्पेशल मी सांगते ही गोष्ट, की एकतर मुली तुमच्या आयुष्यातून जात नाही, आणि ती एखादी मुलगी असते, ती मुलगी असो बायको असो, तुम्ही मुलींचा हा पॅटर्न नोटीस करा. ती स्त्री असेल ना तर ती स्त्री तुमच्या नात्यासाठी 100% देईल, तर 100%च्या वरती जाऊन ती तुमच्यासाठी करेल. पण जर एकदा तिनं तिच्या डोक्यात ठरवलं की आता बस झालं, जेव्हा ती 100% देते आणि नंतर ती म्हणते बस झालं, आणि तो पूर्ण विचार करून जेव्हा ती जाते ना, आणि मोस्टली मुलींच्या बाबतीत असं होतं की त्या जेव्हा एकदा नातं कोणतं सोडत नाही आणि सोडलं ना मग त्या पुन्हा येत नाही. तर असं जर तुमच्या बाबतीत झालं असेल तर लक्षात ठेवा, जर ती इतकं व्यवस्थित करून गेली असेल तर ती आता तुमच्या आयुष्यात येणार नाही. आणि ही सिच्युएशन एक्सेप्ट करा. त्यात काही इतकं म्हणजे असं डोकं हात धरून असं बसायची गरज नाही. आता मी काय करू, काय गरज नाही. ती तिचं आयुष्य जगेल, तो त्याचं आयुष्य जगेल, तुम्ही तुमचं आयुष्य जगा, आणि तुमचं आयुष्य तुम्ही छानपैकी जगा. आणि छानपैकी जगायसाठी तुम्हाला आधी या गोष्टीमधनं बाहेर येणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला सांगितलंच. सेल्फ लवचा व्हिडिओ देखील मी लवकर आणण्याचा प्रयत्न करेल. तर स्वतःकडे लक्ष द्या, आणि स्वतःकडे लक्ष द्या, आईवडिलांकडे लक्ष द्या, आणि तुम्हाला जे अचीव करायचं आहे त्यासाठी गॉड ब्लेस यू. भेटूया पुन्हाच एका अशा नवीन व्हिडिओसोबत. आणि व्हिडिओ ऐकल्या असं लाईक करा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. बाय.